आज आम्ही सकाळी जवळजवळ 8:30 पावणे 9 वाजल्यापासून आम्ही सर्वजण राष्ट्रवादी शरद पवार गट असा आम्ही सगळेजण आमचे जे कार्यकर्ते असतील, आमचे जे पदाधिकारी आहेत, ज्येष्ठ आहेत, असे आम्ही सर्वजण मिळून, आमच्या सर्व माता भगिनी मिळून आम्ही सकाळी 8:30-9 वाजताच आज प्रचाराला सुरुवात केली. आणि आम्हाला जो आज रिस्पॉन्स आज इथे, खरं तर आम्ही प्रचार याआधीच सुरू केलेला होता, परंतु आज इंदापूर तालुक्यामध्ये आम्ही ह्या बाजूनी आज सुरू केलेलं आहे. मग तावशी असेल, उद्दट असेल, जांब असेल, आणि अजून पहिलं गाव आपलं कुठलं होतं? सपकळवाडी होती, कुरवली होतं. तर अतिशय सुंदर प्रतिसाद आहे. म्हणजे खरंच देवाचे आभार आम्ही सर्वजण मानतो की देव आमच्या पाठीशी आहे. वहिनी, काही दिवसांपूर्वी सोमेश्वरनगर येथे योगेंद्रदादा पवार यांना घेराव घातला होता काही कार्यकर्त्यांनी. तर या संदर्भात आपण आई म्हणून काय भावना? आणि त्याला जोडून हा प्रश्न की सुप्रिया सुळेंनी पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना एक पत्र लिहिलं होतं. यामध्ये योगेंद्र पवार आणि रोहित पवारांना तात्काळ सुरक्षा द्यावी अशी मागणी केली होती. कारण त्या पत्रामध्ये असा उल्लेख केला होता की योगेंद्र पवार आणि रोहित पवारांच्या जीवाला धोका आहे. एक आई म्हणून तुम्हाला काय वाटतं? हे बघा, हे आता सगळा जो हा माहोल आहे हा राजकीय आहे, बरोबर आहे. मला वाटत नाही जे कोणी लोक तिथे, मी 2 लोक येणाऱ्यांना घेराव म्हणत नाही. आणि मला असं वाटतंय रोहित दादा असतील, योगेंद्र दादा असतील, हे या 2 लोकांना उत्तर द्यायला खंबीर आहेत. त्यांना शेवटी त्यांच्या आजोबांची शिकवण आहे चांगली. त्याच्यामुळे मला असं वाटतंय त्यांनी, योगेंद्र दादांनी चांगल्या पद्धतीने उत्तर दिलेलं आहे. आणि त्या लोकांना देखील जे आले होते त्यांना देखील त्यांची चूक कळून चुकली होती की आपण इथे यायला नको पाहिजे होतं. आपण उगीचच, म्हणजे कधी कधी कसं असतं, उगीचच काहीतरी विरोधकांना आता काय झालंय, मुद्देच राहिलेले नाही आहेत. साहेबांच्या बद्दल आणि ताईंच्या बद्दल बोलायला मुद्दे नाही आहेत, म्हणून ते हे असे छोटे छोटे मुद्दे शोधून काढतात. रोहित पवार हे अगोदर व्यावसायिक होते आणि नंतर राजकारणामध्ये आले. आता राजकारणामध्ये आल्यानंतर त्यांनी भाजपच्या विरोधात जी भूमिका मांडायला चालू केली. यानंतर आता योगेंद्र पवार थोडे सक्रिय झालेत. ते देखील सुरुवाती व्यावसायिकच आहेत, सुरुवातीपासून आता राजकारणामध्ये आलेत. जशी रोहित पवारांवरती ईडीची कारवाई करण्याचा प्रयत्न भाजपच्या माध्यमातून झाला, तशी कारवाई करण्याचा प्रयत्न योगेंद्र पवार होऊ शकतो का? हे बघा, आता ते मी तर कोणावर कारवाई करत नाहीये ना, त्याच्यामुळे हा प्रश्नाचं उत्तर तुम्ही मला विचारणं मला वाटत नाही योग्य आहे हे. आणि कसं आहे, शेवटी हे लोकशाही आहे, सर्वजण ताई हेच सांगतात, साहेब हेच सांगतात. त्याच्यामुळे आता जो होगा वो देखा जाएगा. आता काय करणार? तुम्ही सातत्याने भाषणामध्ये असा उल्लेख करताय की अनेकांना धमक्या दिल्या जात आहेत. नक्की कुणाकडून धमक्या दिल्या जात आहेत आणि इथून पुढच्या कालावधीमध्ये तुम्ही कार्यकर्त्यांना कशी ताकद देणार? कसं आहे, आमचे जे कार्यकर्ते आहेत, आमचे जे इथे ज्येष्ठ आहेत, ते आम्हाला येऊन सांगतात की आम्हाला सांगितलंय की आज या कार्यक्रमाला जाऊ नका. मी परवा दिवशी पुरंदरमध्ये होते. पुरंदरचं जे माळशिरस गाव आहे त्या गावामध्ये मी गेले होते. तिथे देखील आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला पोलिसांचे फोन येत आहेत आणि आम्हाला धमकी दिली जाते की तुम्ही या कार्यक्रमाला जायचं नाही. पण तरीसुद्धा कसं आहे, म्हणजे गंमत आहे ही की लोक पण एवढं त्यांना धमकी दिली जाते, एवढं दबाव टाकला जातोय, तरी पण येत आहेत लोक. म्हणजे शेवटी मायबाप जनता हुशार आहे ना, त्यांना माहिती आहे. आणि आव्हान काय करायचं, मी आव्हान करण्यात पण मी कोणी मोठी नाही आहे. आम्ही आज इकडे ताईंचा प्रचार करायला सर्वजण, एक सर्वसामान्य कार्यकर्ती म्हणून मी आज इथे आलेले आहे. आमचं सामाजिक काम आहे या भागामध्ये, आणि आमची ह्या भागामध्ये प्रत्येक घराशी आमचं एक नातं आहे, एक कौटुंबिक नातं आहे. त्या नात्याने मी आज इथे आलेली आहे की सगळ्यांना विनंती करायला की प्रत्येकाने आपल्या सत्सत विवेक बुद्धीला विचारावं की आपण जो निर्णय घेणार आहोत, आपलं जे मत आहे ते आपण कोणाला दिलं पाहिजे याचा प्रत्येकाने विचार करावा. सकाळपासून प्रचार सुरू आहे. कशा प्रकारे कार्यकर्त्यांचा या ठिकाणी उत्साह पाहायला मिळतोय? कशा प्रकारे कार्यकर्ते या प्रचारामध्ये सहभागी होत आहेत? तुम्ही आता पाहिलंच आहे, तुम्ही माझ्या सोबतच आहात आणि तुमच्या चेहऱ्यावरती हास्य आहे, त्याच्यावरूनच उत्तर आहे की उत्साही आहेत कार्यकर्ते, जोशात आहेत. आणि सगळ्यात आनंदाची बाब म्हणजे आहे की माझ्या माता भगिनी तर आहेतच, ज्येष्ठ आहेत, पण डबल म्हणजे जी संख्या आज जी आहे ना, ती युवकांची आमच्या सोबत आहे. सगळे तरुण युवक आमच्या सोबत आहेत. सातत्यानं अजित पवारांनी घेतलेली भूमिका ही बारामतीकरांना पटली नव्हती, बारामती लोकसभेतील लोकांना पटली नव्हती अशी चर्चा आहे. तुम्ही एक पवार कुटुंबियातला एक भाग आहात. अजित पवारांनी घेतलेली भूमिका तुम्हाला कितपत योग्य वाटते की अयोग्य आहे?
हे बघा, आता आम्ही सर्वांनी ह्याच्यामध्ये उडी घेतलेली आहे. तुम्हाला सर्व माहिती आहे, तुम्ही पत्रकार बंधू आहात, तुम्ही सगळे हे चित्र जवळून पाहत आहात. त्याच्यामुळे कसं आहे, हे राजकारण आहे शेवटी, कळलं का? कुटुंब वेगळं आणि राजकारण वेगळं. राजकारणामध्ये प्रत्येकाला वेगवेगळे निर्णय घ्यावे लागतात. त्या परिस्थितीनुसार त्यांना ते निर्णय घ्यावे लागतात. आता आम्ही ही जी भूमिका घेतली आहे ती आमचं वेगळं वैयक्तिक मत आहे. इतरांची काय मतं असतील त्याच्यावरती मी भाष्य करणं योग्य नाही. बापूंनी एक काटेवाडीमध्ये वक्तव्य केलं होतं, ते वक्तव्य प्रचंड व्हायरल झालं आणि यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून बापूंना ट्रोल करण्यात आलं. बापूंनी अजित पवारांविषयी खालच्या पातळीवरती जाऊन वक्तव्य करू नयेत, अन्यथा इथून पुढच्या कालावधीमध्ये कार्यकर्ते त्यांना जशास तसं उत्तर देतील, असं राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या कार्यकर्त्यांकडून इशारा देण्यात आला. त्यावेळेस तुम्ही देखील त्या सभेवेळेस उपस्थित होता. नक्की बापूंना काय म्हणायचं होतं की त्याचा अर्थ चुकीचा काढला जातोय का, असं काय वाटतं तुम्हाला? योगेंद्रदादांनी त्याच्या पुढे सांगितलं की बापूंचा तो मानण्याचा उद्देश नव्हता. मान्य आहे. हे बघा, आता सगळंच तुम्हीच सांगताय, हे पण तुम्हीच बोलताय आणि ते पण तुम्हीच बोलताय. योगेंद्र दादांनी त्याचं स्पष्टीकरण दिलेलं आहे. हे बघा, बारामतीच्या आणि इंदापूरच्या लोकांना श्रीनिवास बापू काय आहेत हे सांगायची गरज नाहीये. त्यांचा स्वभाव हा अतिशय सरळ आहे, मनमिळावू आहे आणि ते कधीही असं चुकीचं, मी त्यांची अर्धांगिनी आहे, मी तिथे समक्ष होते, मी स्वतः माझ्या कानाने ऐकलेलं आहे ते काय बोललेले आहेत आणि त्याच्यानंतर स्पष्टीकरण देखील दिलेलं गेलं. काय रे बाबा, आता ना विरोधकांना मुद्दे राहिलेले नाहीयेत, म्हणून ते काय करतात, उलट ते स्वतःहूनच खोदूनच त्या नाव जोडलं जाते त्यांचं. तुम्ही जर व्हिडिओ सविस्तर बघितलं तर पराचा कावळा केलेला आहे त्यांनी. या गोष्टीला अजिबात तथ्य नाही आहे आणि मला असं वाटतंय वरचेवर तोच मुद्दा घेऊन, आपल्याकडे मराठीत एक म्हण आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की शिळ्या कडीला ऊत आणणे. त्यावेळेला दुसरं त्यांना काय काम धंदा नाही. माझी एक खरंच कळकळीची विनंती राहील, आज आमची ही मुलं एवढी जोशात काम करतायत ना, तसं त्यांच्या पण पदाधिकाऱ्यांनी हे बाईट्स वगैरे देण्यापेक्षा ना फील्डवर जावा, लोकांच्यात मिसळा, लोकांचे प्रश्न समजून घ्या, त्यांच्याशी बसून जेवा, उठा बसा, ह्याच्यात जास्त आनंद मिळतो एकमेकावरती उत्तर आणि प्रतिउत्तर देण्यात. आणि प्रत्येक वेळेला प्रत्येक गोष्टीला उत्तर दिलं म्हणजे बरोबर असतं असं नसतं. पाणी शांत झाल्यावर गाळ बरोबर खाली राहतो. शेवटचा प्रश्न, सुप्रियातांची उमेदवारी घोषित करण्यात आलेली आहे, मात्र विरोधी गटाकडून अजित पवार यांच्या गटाकडून अद्यापही उमेदवारीची घोषणा करण्यात येत नाही. नेमकं याला कशा संदर्भात उमेदवारी घोषित का केली जात नाही? थोडंसं दबाव तंत्र आहे का पवार कुटुंबियात? असं मला वाटत नाही. मे बी त्यांचे काहीतरी टॅक्टिक्स चालू असतील, मे बी उमेदवाराबद्दल म्हणजे काहीतरी त्यांच्या चर्चा चालू असेल ना. आता साहेबांचं झालं, ताईंचं झालं, निर्णय झाला, आपलं सगळं पारदर्शक असतं, आपण उमेदवार डिक्लेअर केलाय, कदाचित अजून फॉर्म भरायचा वेळ आहे ना. असंही सांगितलं जातंय की वरती खासदारकीला सुप्रियाताई आणि खाली अजितदादा, विधानसभेला अजितदादा. पवार कुटुंबियांकडून दादांना असं सांगण्यात आलंय की सुप्रियाताईंच्या विरोधामध्ये पवार कुटुंबाचा उमेदवार देऊ नका म्हणून, असं काय झालंय? हे बघा, त्या दिवशी तुम्ही जर बापूंचं भाषण जर ऐकलं असेल काटेवाडीमध्ये, बापूंनी स्पष्टपणे सांगितलंय की सगळ्या, आमचंच नाही फक्त पवार कुटुंबियांचंच नाही, अख्ख्या आपल्या जनतेचं मत आहे की एक पद साहेबांच्याकडे, एक पद दादांच्याकडे, असं हे पूर्वीपासून नियोजित ठरलेलं आहे. लोकसभा इकडे, आमदारकी विधानसभा ह्या बाजूला, तर त्या अनुषंगानेच सगळे निर्णय आतापर्यंत तरी होत आलेले आहेत ना. त्यामुळे पवार कुटुंब विभक्त झाले अजितदादांच्या. नाही, कारण असं नाही वाटत का तुम्हाला, जसं मी सगळ्यांना सांगते की मला किंवा मलाच काय, तुमच्या आईंनी पण तुम्हाला शिकवलं असेल की एक तीळ आपण 7 जणांच्यात वाटून खायचा असतो, तर मग त्या जर मी म्हटलं नाही एक तीळ एकटीनेच खायचा, हे कितपत योग्य आहे? शेवटचा प्रश्न वहिनी, सुप्रिया सुळेंनी जे पत्र पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांना दिलं होतं की योगेंद्र पवार आणि रोहित पवार यांच्या जीवाला धोका आहे, याच्यानंतर आता अजित पवार गटांकडून सुप्रिया सुळेंनी हे पत्र केवळ त्यांना सहानुभूती मिळावी यासाठी दिले, असा आरोप त्यांच्याकडून केला जातोय. तुम्हाला काय वाटतं? नाही, मला असं वाटत नाही. कारण कसं आहे बघा, मी किती बाजू घेतली तरी तुम्ही म्हणाल नाही तुम्ही ताईंच्या बाजूने आहात म्हणून तुम्ही असं बोलताय, पण प्रत्येकाने तुम्ही देखील विचार करून बघा. परवा दिवशी ताई पण सभेत बोलल्या की शेवटी म्हणे आम्हाला मुलं आहेत, आणि फक्त युगेंद्र आणि रोहितसाठी त्या बोलल्या नाहीत, त्या म्हणाल्या सगळी जी आपली लेकरं आहेत, कुठलीही तरुण मुलं असतील, यांची चिंता निश्चितपणे ताईंना आहे, साहेबांना आहे, काळजी त्यांच्याबद्दल वाटणारच. आणि जर त्यांनी जर एक आत्या म्हणून, जर एक नेत्या म्हणून, एक लीडर म्हणून जर त्यांनी त्यांच्या कार्यकर्त्यांची जर त्यांनी बाजू घेतली किंवा त्यांच्याबद्दल एक
काळजी व्यक्त केली तर मला वाटत नाही त्याच्यात काही चूक आहे. 2 दिवसापूर्वी इंदापूरमध्ये एक शेतकरी तू मेळावा म्हणला होता शेवटचा प्रश्न. शेवट 2 दिवशी शेतकरी मेळावा इंदापूरमध्ये पार पडला. या मेळाव्याला कार्यकर्त्यांनी जाऊ नये म्हणून तिथल्या लोकप्रतिनिधींकडून त्यांना कार्यकर्त्यांना फोन गेले, त्यांच्यावरती दबाव तंत्र वापर करण्यात आला आणि यानंतर सुप्रिया सुळे असतील, रोहित पवार असतील यांनी देखील त्या लोकप्रतिनिधीच्या त्यांना उत्तर दिलं होतं. तुम्ही काय सांगाल, इंदापूर तालुक्यातल्या जनतेवरती असं दबाव आणणं योग्य आहे का? तुम्हाला काय वाटतं? हे बघा, मी एक सांगू का, आपली मायबाप जनता आहे ना ही खूप हुशार आहे. कोणावरती ही कितीही दबाव काहीही टाका तुम्ही, त्यांना शेवटी जे पाहिजे ना तेच ते 7 मेला करणार आहेत. आणि एवढं मला वाटतंय त्यांना हा एवढी समज आहे त्यांच्यामध्ये. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.